Google Ad is an online advertising platform where advertiser bid for ranking their website. आपण गुगल ऍड इथे सर्च केलं. गुगल ऍड सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट असते त्याच्यावरती google.ad.com वरती आपण हे करणार, साइन इन करायचं. काय करायचं? साइन इन करायचं. आजचा आपला नवीन टॉपिक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. गुगल ऍड मधून आपल्याला लोकल स्टोअर व्हिजिट कसे करायचे ते आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय करायचं आपल्याला? लोकल स्टोअर व्हिजिट. सगळ्यांना समजतंय लोकल स्टोअर व्हिजिट कसे करायचे. आपल्याला जास्तीत जास्त लोकल स्टोअर म्हणजे सगळे एखादं केक शॉप असेल, आपले इन्स्टिट्यूट असेल, तर त्यावेळेस आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट कसं करणं गरजेचं आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला गुगल ऍडची गरज आहे का, किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने ऍड रन करू शकतात, ह्या गोष्टी खूप आहेत. म्हणजे आता तुम्हाला सांगतो 90% लोकांना ही जी मी ऍड आज शिकवतोय ना ते कोणाला रनच करता येत नाही, पण तरी पण मी तुम्हाला रन करायला शिकवेल. ठीक आहे. आता व्हिडिओ ऍड मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत जे शिकवलंय ते? जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिस्कस करू शकता. इफ यू डोंट हॅव प्रॉब्लेम्स तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊ शकता. तर न्यू कॅम्पेन मध्ये गेलो मी. तो टोटल ऑब्जेक्टिव्ह किती असतात? 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. तुला कोणती ऍड रन करावं लागेल जास्तीत जास्त? डिस्प्ले. आणि दुसरी कोणती? ऍप प्रमोशन. जर तुमचं एखादं जर ऍप असतं तर ते ऍप जास्तीत जास्त लोकांनी जर डाउनलोड केले तर लोक ते ऍप डाउनलोड का करतील? तर त्याचं एकच रिझन आहे की ते काहीतरी यूज करायचं असतं ऍप आपल्याला. मग कोणतं पण ऍपचं ते डाउनलोड करण्याच्या मागचं तेच एक कारण आहे. प्रिडिक्शनचं असू द्या किंवा फोन पे असू द्या, गुगल पे असू द्या किंवा एखाद्या क्लासचा ऍप असू द्या. तर आपल्याला जर लोकल स्टोअर व्हिजिट आणायचं असेल तर तुम्हाला इथं कुठे ऑप्शनच दिसणार नाही. आता गुगलने खूप सारे चेंजेस केलेत. लास्ट टाइमला जेव्हा शिकवलं होतं तेव्हा डॅशबोर्ड थोडासा वेगळा होता. आता शिकवतोय तर डॅशबोर्ड वेगळा होता. आता तर काही लोकांना लोकल स्टोअर जर व्हिजिट आणायचे असते तर लोकल स्टोअर व्हिजिट वरती आपण क्लिक करतो. पण लोकल स्टोअर व्हिजिट वरती जर गेल्यानंतर आपल्याला इथं फक्त परफॉर्मन्स मॅचच ऍड दिसते. परफॉर्मन्स मॅचची ऍड तर आपल्याला शिकायचीच आहे, पण आपल्याला लोकल स्टोअर व्हिजिट करायचं आहे. आपल्या ऑफिसला जास्तीत जास्त लोकांना व्हिजिट करण्यासाठी आपल्याला इथं तरी URL देऊन आपल्या वेबसाईट वरती ट्रॅफिक आहे. बट माय रिक्वायरमेंट इज आय वॉन्ट टू मोर व्हिजिटर. आपल्या वेबसाईट वरती व्हिजिटर पाहिजे का आपल्या लोकल स्टोअर वरती? तर मग नंतर क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मध्ये गेलो. इथं पण मला काय ऑप्शन दिसत नाही. तर इथे तुम्हाला कॅम्पेन दिसला का स्मार्टचा? तर या स्मार्ट कॅम्पेन मध्ये जायचं. स्मार्ट म्हणजे कसं? तुमच्यासारखा स्मार्ट असतो तो. तुमच्या अकाउंट मधून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पैसे कसे एक्झॉस्ट करायचं त्याचं तेवढंच काम असतं. स्मार्ट कॅम्पेन हा ऍज अ एक डॅशबोर्ड पण एक वेगळाच असतो. तुम्हाला माहिती ना, सगळे डिटेल फिल करायची आणि त्यानंतर तुम्हाला स्मार्ट आहे. आजचा आपला टॉपिक कोणता आहे? जास्तीत जास्त लोकांना आपल्या लोकल स्टोअर वरती कसं व्हिजिट करायचं. आता इथे जर एखाद्याने सर्च केलं हॉटेल नियर बाय मी, केक शॉप नियर बाय मी, CACK, ज्यावेळेस आपण लोकल स्टोअर व्हिजिट मध्ये आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसते का? केक शाय आलं का नाही आलं? ऍडव्हर्टाइजमेंट कुणाला दिसते का? ह्याला काय बोलतात तू सांग? प्रीतम तू सांग ह्याला काय बोलतात? लोकल एसईओ. लोकल एसईओ बोलतात, बरोबर आहे. आता ही जी आहे ते हे कोणती ऍड आहे? ऍड आहे का लोकल एसईओ? चॉकलेट ट्री केक शॉप बावधान. हे काय दिसते तुला? कसं समजलं तुला ऍड आहे? स्पॉन्सर. तिथे स्पॉन्सर लिहिलेलं आहे. तर ही अशी ऍड कोणाला रन करता येत नाही, म्हणून अशा ऍड खूप कमी लोक रन करतात. तर ती ऍड कुठून रन करायची तुम्हाला पण माहित नव्हतं, पण मी आज तुम्हाला सांगतोय. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे एक गोल होता. कोणता ऍड होता बघा? तुम्ही जर NMD जर सर्च केलं आणि हे जर अकाउंट तुम्ही पाहिलं तर तुम्ही इथं ऍडमिशन घेणार म्हणजे घेणारच. नाही घेणार? घेणार का नाही घेणार तुम्ही ऍडमिशन? का घेणार? हे जर सगळं तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही ऍडमिशन नाही घेऊ शकत.
पाहणार का, घेणार का नाही ऍडमिशन तुम्ही? घेणार का? एवढे भारी जर सर दिसायला असतील तर तुम्ही ऍडमिशन का नाही घेणार? घेणार का नाही घेणार? हा हा या मुलीचा बर्थडे होता, होता का? होता का? या मुलीचा बर्थडे होता, समजलं तुम्हाला? जिम्नॅस्टिकचे पण व्हिडिओ येते ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त लोकांना इथं व्हिजिट करायला लावायचं. तर काय करशील तू सौरभ? हा तुला आता मला काय करायचं, हे असे ऍड रन करायचे. हे दिसते का स्पॉन्सर ऍड, तर तशी ऍड रन करायची. तर कुठून करणार तू? ठीक आहे, तुला जसं वाटतं तसं मी गुगल ऍड इथं टाईप केला, गुगल ऍड वरती गेलो. गुगल ऍड वरती गेल्यानंतर कुठे क्लिक करणार, कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार ते सांग. कोणता? कुठे येतो आता, दाखव बरं. जास्त एज्युकेशन असल्यानंतर असं होतं का? सगळ्यांना परत एक्सप्लेन करतोय. सौरभ थोडासा लवकर आलाय त्याच्यामुळे त्याला समजलं असेल. आता पुढे क्लिक करू न्यू कॅम्पेन मध्ये. आता कुठे? कोणता ऑब्जेक्ट आहे? चुकीचं सांगितलं का बरोबर सांगितलं? त्यांनी बरोबर सांगितलं. किती हुशार आहे बघितलं का तो? आपल्याला काय करायचं, तुला बरोबर समजलं, बरोबर सांगितलं, ह्याच्या बरोबर राहत जा, तू हुशार होशील. बर ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, आता इथं क्लिक करू ना. ठीक आहे, केलं क्रिएट. इथं गेलं तर परफॉर्मन्स मॅक्स येत आहे. मग कसं करायचं? ठीक आहे, क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मध्ये गेलो. क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल मध्ये कुठं जायचं? नव्वद टक्के लोकांना हा ऍड रन करता येत नाही. म्हणजे की खूप सारे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पण शिकवत नाहीत हे, पण मी तुम्हाला आज शिकवणार आहे, कारण मला तो ऍड येतो. लोकल एसईओ चे ऍड रन करायचे. आपले आता 3 ऍड झालेले आहेत. एक म्हणजे सर्च ऍड झाली, डिस्प्ले ऍड झाली, व्हिडिओ ऍड झालेली. आता आपला चौथा जो गोल आहे तो कोणता आहे? लोकल स्टोअर व्हिजिट वरती आपल्याला जास्तीत जास्त. आता जर तुमचं साडीचं दुकान असेल, केक शॉप असेल, इन्स्टिट्यूट असेल, कॉलेज असेल, तर जास्तीत जास्त लोक नियर बाय मी सर्च करतात. मेकअप जर करायचा असेल मला, तर मेकअप आर्टिस्ट नियर बाय मी, बार्बर शॉप नियर बाय मी, सायकल पंक्चर शॉप नियर बाय मी, असंच सर्च करतात ना तुम्ही. मग तुम्ही आता काय पण सांगायला लागले. ठीक आहे, मीच पुढे जाऊन सांगतो. तर काय करायचं, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल मध्ये जायचं. कुठे जायचं? क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल मध्ये जायचं. गेलो, कंटिन्यू केलं. स्मार्ट दिसते तुम्हाला इथं पुढे, इथे स्मार्ट आहे. सर्च ऍड तर कशी, सर्च कीवर्ड केल्यानंतर दिसते. नंतर हे परफॉर्मन्स मॅक्स वेगळा टॉपिक आहे. डिमांड जनरेशन, डिस्प्ले ऍड तर झालेले सगळ्यांना. तिथे तर तुमचं काहीच होत नाही. आपल्याला तर स्मार्ट ऍड रन करायचे. स्मार्ट डॅशबोर्ड तुम्हाला बनवायला शिकवला होता, तो एक वेगळा बनवा. पण जर काही वेगळा बनवायची गरज नाही, ह्याच्यामध्ये जायचं स्मार्ट कॅम्पेन मध्ये.
कंटिन्यू करायचं पुढे. कंटिन्यू केल्यानंतर डायरेक्ट तुमचं गुगल माय बिझनेसचं पण अकाउंट ओपन होतं. 2 पद्धतीने आपण ओपन करू शकतो स्मार्ट. स्विच टू एक्सपोर्ट मोड आलं होतं तिथं. स्विच टू एक्सपोर्ट मोड केल्यानंतर आपला जो पहिला डॅशबोर्ड होता ना 7 ऑब्जेक्टिव्हचा तो ओपन होतो. आता आपल्याला लोकल स्टोअरची व्हिजिट कशासाठी करायची? छोटा मोठा वर्क, ऑप्टिनीड्स का बिटनेक्स्ट का एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड, कोणत्या इन्स्टिट्यूट वरती किंवा कोणत्या बिझनेस वरती जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट केलं पाहिजे. एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड सिलेक्ट केलं. नंतर ही इन्फॉर्मेशन यूज करायची का? जर तुम्हाला वाटत असेल ही नसेल तर डोंट यूज करा. पण इथे एक तर कोणतं तरी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. दिसतंय? युअर बिझनेस प्रोफाईल. तुम्हाला एनएमडीच्या वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचंय का ते पण विचारते शेवटी. मग तुम्हाला काय करायचंय? नाही. डोंट वेबसाईट सेंड पीपल टू युअर बिझनेस प्रोफाईल. कुठं पाठवायचे त्यांना? म्हणजे जसं की लोकल स्टोअर वरती तुम्हाला असं हे केलं होतं केक शॉप दिसतंय इथं. हे का 1 नंबरला दिसतंय? कारण इथे स्पॉन्सर ऍड रन केली. गुगलला पैसे दिलेत म्हणून गुगल काय करतंय 1 नंबरला देतं. आता लोक इथं क्लिक करतील का इथं क्लिक करतील तर हे 1 नंबरला दिसते म्हणून जास्तीत जास्त लोक इकडे करतील. असे लाखो हजारो काय असतील रँकिंग असतात. पण एवढ्या खाली कोण जाईल का? आपण थर्ड पेज वरती कोण जाईल का? नाही जाणार. तर 1 नंबरच्या पेजवरती जास्तीत जास्त लोक जातात लोकल स्टोअर व्हिजिटमध्ये पण. लोकल स्टोअर व्हिजिटमधूनच सगळ्यात जास्त बिझनेस का होतो? त्याचं पहिलं कारण आहे इथं रिव्ह्यू रेटिंग पण दिलेली असते आणि इथं 4.9 ची रेटिंग आहे. तर ती रेटिंग जर लोकांना दिसली तर लोक जास्तीत जास्त तिथूनच केक परचेस करतील. तर तसंच आपल्याला आपले एनएमडी इन्फोटेकचं किंवा एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टोअर वरती जास्तीत आता जर सर्व्हिस बेस्ड कंपनी असेल तर यूएस मधून पण आपल्याला क्लायंट येतील, गुजरात मधून पण क्लायंट येतील. ते लोकल एसी मधून करणार. पण आता तुम्हाला हे कशासाठी करायचंय? लोकल स्टोअर व्हिजिट करायला. दिल्लीचा माणूस इथं कशाला व्हिजिट करेल? मेकअप करायला तुम्ही कशाला दुबईला जाते का जाते? दिल्लीला जर मी मेकअप करायला गेलो तर जाऊन येऊस तर परत जसं आहे तसंच होईल. बरोबर आहे ना? तर आता आपल्याला बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करायचा. ते मॉडेल दिसली तुम्हाला तिकडं? ते असं का दिलं असेल फोटो तुम्हाला माहिती का? सगळ्या गोऱ्या मुली त्यांनी एकच ब्युटिफुल हँडसम मुलगा दिलेला आहे. सगळ्या मुली गोऱ्या आहेत त्यांनी एकच मुलगी ब्लॅक आहे. वेगळं काहीतरी करा. आहे का तो माझ्या एवढा स्मार्ट? असं का देतात माहितीये का? कॉन्ट्रावर्सी का दिला असेल तसं? ऍडव्हर्टाइजमेंटचं सेन्स जर तुम्हाला समजलं ना लोक नॉर्मली विचार करतील आणि एकदा दोनदा पाहतील तरी म्हणजे ते ऍड कशाची ती समजते का? तो कलर कोणावर पण सूट होऊ शकतो. ऍड कशाची? पण ऍड कशाची केली नाही. मग तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कपड्याची तुम्ही जर ती ऍड समजून जर तुम्हाला ती ऍड कशाची हे जर नाही ना समजलं तर तुम्ही जीवनात ऍडव्हर्टाइजमेंटच नाही करू शकत. तुम्हाला तेच सांगतोय मी. जर तुम्हाला ते ऍडव्हर्टाइजमेंट जर पाहून जर तुम्हाला हे गोष्टी नसतील समजतात तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करून काय फायदा? आता बघा एकदा मी रस्त्याने चाललो होतो आणि खूप मोठे असे जर रिअल इस्टेटची ऍड असतील तर काय लावलेलं बिल्डिंग दाखवतात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं 2 BHK 3 BHK. आपण ज्यावेळेस ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेस आपलं पहिल्यांदा कोणावरती लक्ष जातं? इमेज वरती जातं आणि नंतर वाचण्यावरती लक्ष जातं. जर ती इमेज आवडली आपल्याला किंवा आपल्या रिलेटेड असेल तरच आपण तिकडे पाहतो. तर तुम्ही लक्षात घ्या ती जर गॉगलची जर ऍड असती तर काय झालं असतं? सगळ्यांनी तुम्हाला काय वाटतं ते ऍड कशाची असेल तर तुम्ही नंतर कधी कधी रिअल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये काय दाखवतात माहिती का? थोडस ग्राउंड दाखवतात आणि फॅमिली खेळताना दाखवते तर हे चुकीचे ऍड असतात आणि त्यांना मी प्रूव्ह पण करून दाखवलं होतं. ते असं वाटायचं की च्यवनप्राश असतो त्याचे ऍड आहे. मी त्यांना सांगितलं ते म्हणले किती पैसे देतात तुम्ही? हायवे वरती जे बोर्ड लावतात ना त्यासाठी 80,000 रुपीज पर मंथ चार्जेस असतात. काय काही 1,20,000 असतात एका महिन्याचे चार्जेस. तर मग ते वेस्टेज ऑफ मनी राहतात. लोकांची नजर कुठे जाते? आधी इमेज वरती जाते.
रिअल इस्टेटची जर ऍड असेल तर रिअल इस्टेटचे बिल्डिंग दाखवणं कंपल्सरी असतं. मग त्याच्यामुळे ते खाली वाचायचं का नाही, कोणत्या एरियामध्ये किती BHK 2 BHK ते नंतर पाहिलं जातं. पहिले ते आपल्याला वरून कळायला पाहिजे. व्हिज्युअल आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तसंच की आपण जर बिझनेस करत असेल, आता जसं की मी एकटा फोटो टाकला होता, कोणता एकटाच बसलो होतो चेअरवरती आणि तो टाकला होता, तर तो फोटो टाकणं पण चुकीचं आहे. चुकीचं आहे का नाही? म्हणजे प्रोफाईलवरती असे सिंगल इमेजेस टाकणं चुकीचं आहे. नंतर त्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर तिनेच तिचा फोटो टाकलाय. काय नाव होतं तिचं? ते आपल्या गुगल माय बिझनेस वरती. पण आता ह्याच्यामध्ये जवळ डबल डबल, अरे गुगल माय बिझनेस वरती आता नाही का दाखवलं तुला तुमच्याच क्लास मधली? हा नव्हतो. हा, तू नव्हता, ठीक आहे, तू नंतर बघ. आता दुसरं हे कसं असतं माहितीये का, हे काय स्वतः आपण इमेजेस नसतो टाकत. आता सपोज जर हा आला आणि त्याने व्हिजिट केलं एखाद्या ठिकाणावरती किंवा एखाद्या हॉटेलमध्ये त्याने व्हिजिट केलं, तर तू चेक इन चेकआउट करतो आणि फोटो टॅग पण करतो, तर टॅग केलेले फोटो इकडे पण दिसतात. म्हणजे ते सगळ्यांनी फोटो टाकले. आणि तो माझा सिंगल फोटो होता ना, तो पण मी स्वतः टाकलेला आणि तो इथं टॅग केलेला. असं पण तुम्ही करू शकता. त्या गुगलच्या प्रोफाईलवरती ते फोटो दिसतात. आणि जेवढं तुमचं अट्रॅक्टिव्ह, आपलं पहिलं तर लोकल एसईओ रँकिंग करण्याचे फॅक्टर काय आहेत सांग. प्रीतम तुम्ही सांगा. जर तुम्हाला लोकल स्टोअर मध्ये जसं की एखाद्याने सर्च केलं स्टॉक मार्केट कोर्सेस नियर बाय मी किंवा स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, तर आपलाच एक नंबरला बिझनेस का दिसेल? लोक रेटिंग चांगली असते म्हणून. तो शिकला का नाही शिकला? रँकिंग फॅक्टर सांग. का? तुला 3 वेळा शिकवलंय, तू लक्षातच नाही रँकिंग कसं करायचं? रँकिंग कोणी सांगू शकतं का? तूच सांग, तुला आता लक्षात येईल. सांग. दिव्य तुम्ही सांगा कसं करायचं लोकल एसईओ रँकिंग? बरोबर सांगितलं त्याने. चार्जर पहिलं तर रँकिंग फॅक्टर तू होता का नाही त्या दिवशी लेक्चरला? तू नसतो वाटतं 5च्या लेक्चरला. दिव्या तुम्ही सांगा. तुमच्या बॅचला पण आलं होतं मी, सकाळच्या बॅचला गेलो. आरती सांगा रँकिंग फॅक्टर ऑफ लोकल एसईओ. एसईओ चे वेगळे येतं आणि लोकल एसईओ चे वेगळे येतं. चार्जर आहे का? पहिलं तर काय करायचं असतं, क्वालिटी फोटो टाकायचे असतात. नंतर काय करायचं असतं, एसईओ पण लागतो ना सर प्रॉपर? हा बरोबर सांगितलं. कॅटेगरी प्रॉपर कॅटेगरी सिलेक्ट करायची असते. नंतर ORM करायचं असतं. ORM म्हणजे काय? ORM म्हणजे काय? हॅलो, हा बोला ना मॅडम. हा बोललो, ते म्हणले अजून 2-3 लोकांना आपण ऍड करणार आहे. हो, कालचं डेमो लेक्चर अटेंड केलं का तुम्ही? आवडलं का? ठीक आहे, मग आज या ना तुम्ही ऑफिसला व्हिजिट आहे. हो, उद्या पण चालेल. आणि आजचं लेक्चर तुम्ही अटेंड करा परत डेमो लेक्चरची लिंक पाठवा तुम्हाला, हाय मेसेज करा. तेच त्याच्या पुढं आता तिथून पुढे कंटिन्यू तीच बॅच स्टार्ट होईल. नाही डेमो नाही, तो बॅचच चालू झाले. मी आता लेक्चर मध्ये तुम्हाला थोड्या वेळ करू शकतो. रँकिंग फॅक्टर ऑफ लोकल एसईओ काय करायचं, पहिल्यांदा कॅटेगरी सिलेक्ट करायची, नंतर क्वालिटी फोटो इमेजेस ऍड करायचे, ORM करायचे. ORM चं फुल फॉर्म काय होतं, ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये काय असतं, रिव्ह्यू रेटिंग आणि कॅप्शन लिहायचं असतं. म्हणजे ते कीवर्ड त्याच्यामध्ये टाकायचं असतं. जसं की एखाद्या डिजिटल मार्केटिंग केलं, डिजिटल मार्केटिंग तू इथून केली तर काय रिव्ह्यू लिहायचे, एक तर 5 स्टार द्यायचे आणि नंतर टाकशील की आय हॅव कम्प्लिटेड माय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फ्रॉम NMD प्रायव्हेट लिमिटेड विच इज लोकेटेड ॲट EFC रोड शिवाजीनगर. आय लर्न लॉट ऑफ थिंग फ्रॉम NMD सर. आणि अजून काय टाकशील, जे पण शिकलाय ते. मग हे तर हे कीवर्ड टाकले ना, आय लर्न डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग हा कीवर्ड आहे. नंतर एखाद्याने सर्च केलं EFC रोड
डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर एफसी रोड. तर मग ते एफसी रोड तो कीवर्ड टाकला होता, विच इज लोकेटेड ॲट एफसी रोड. तर ते पण रँकिंग होतं. तर हे जे रिव्ह्यू आपण टाकतो ना आपल्या लोकल बिझनेसवरती, तर ते रँकिंग करतात. तुम्ही हॉटेलवरती वगैरे गेलात तर आहे ना, तर तुम्हाला रिव्ह्यू टाकायला सांगतात, किंवा तुम्ही जर एखाद्याची सर्व्हिस घेतली Amazon, Flipkart, ते पण रिव्ह्यू टाकायला लावतात. तर अशा रिव्ह्यू टाकल्यानंतर तुमची वेबसाईट किंवा तुमचं लोकल एसईओ आहे, तर ते रँकिंग होतात. तर आपले रिव्ह्यू पाहतात लोकं ज्यावेळेस ॲडमिशन घेतात ना, तर तिथं रिव्ह्यू पाहतात. तर आपले रिव्ह्यू चांगले येतं वाटतं. 4 पॉइंट किती येतं? 4.9. 4.9 येतं. तर 4.9 रेटिंग आहे. त्याला 5 ची रेटिंग करायची आपल्याला. ते कशी होईल? सगळ्यांनी पास दिलं. सगळ्यांनी 5 दिले. बरोबर आहे? चालेल. पण ते 5 पण चांगली वाटत नाही. सगळे म्हणतात सगळे सरांचं चांगलंच ना. ते पण ठीक. बरोबर आहे. चालेल. पुढे जायचं. आपल्याला आता कसे ॲड रन करायचे सगळ्यांना समजलं. हे करू का नको सिलेक्ट? सिलेक्ट कोणतं करू? वरचं सिलेक्ट. आता पुढे बोल काय करायचं. आणि तुम्ही आता हे तुला शिकवायसाठी ओपन केलं तर कट करू. हां. सगळं समजलेलं आहे तुला. कुठं जाणार आहे मी? इथं जाणार आहे. NMD प्रायव्हेट लिमिटेड. नेक्स्ट. इथेच फर्स्ट बिझनेस प्रोफाईल वरती व्हिजिट करायचंय. एवढं सिंपल आहे. डायरेक्ट नेक्स्ट करणार. आता इथं 2 आला. व्हेरीफाय झालं. चांगलं दिसतंय. हे आपले टॉपर येतं. ह्या 3 मुली. तुला मुली दिसत नाहीत का 2? हा मग ते 1 नंबर हे आलाय. हिचं नाव काय होतं? मेहता. हे ऋत्विक शिंदे. हा, आणि नंतर ही कोण आहे? तेजश्री. ही. हे 3 मुले. हिला 92% पडले. हिला किती? 98%. ह्याला 96 आणि हिला 92. इंस्टाग्रामवर पोस्टर आहे, तुम्ही बघा. कशामध्ये पडलं सर पर्सेंट? आता आपली इंटरनल एक्झाम होती ना, त्याच्यामध्ये गुगल तुमच्या बॅचची पण होणार आहे. हा, तुमचे कसे फोटो टाकले होते ते कुणी डिझाईन केले होते तुमच्या बॅच मधलं? 1 नंबर ईशा मॅडमचा त्यांनीच केलं होतं. त्यांचाच फोटो टाकलाय माझा 2 नंबर आला म्हणून. 1 नंबर कुणाचा? नाही, रँकिंग सर सौरभ सरांनी दिले होते ना. रितेश सरांनी दिलेलं ते रँकिंग, आणि मग ते नंतर डिझाईन केलेलं मॅम. फोटो कुणाचे टाकले होते तुमच्या बॅच मध्ये? ईशा मॅम होत्या, मी होते, परत यश सर होते, अमोल सर, अजून कोण होतं? हा, मग 4 लोक म्हणता. 1 नंबर यशचा आला होता आणि 2 नंबर कोणाचा आलता? माझा दिलेला सर. तुमचा आलेला होता. हा. आणि 3 नंबर कोणाचा आला? दिलता म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय म्हणून आलता. तो काय मी थोडी देणार आहे. आणि 3 नंबर तुझा आलता का? नाही, माझा नंबरच नव्हता. रितेश सर. रितेश एक हुशार माणूस होता. हम्म. तर त्यांचा आपण फोटो दिले होते. तर असे हे दिसतात. आता हे जर दिसलं, हे जर चांगली इमेज असते तर अजून बेटर झालं असतं. आणि रेटिंग पण दिसते. मग लोक डायरेक्ट इथून कॉल करतील. मग 10 कॉल आले तर त्याच्यातले 5 ऍडमिशन होतात. बरोबर आहे ना? नाही होतात. नाही 3 नाही. हे लोकल एसईओचा रिझल्ट वेगळा आहे. लोकल एसईओ आपलं तर लोकल एसईओचं कन्व्हर्जन असं आहे की जर त्याच्यातून 10 कॉल आले तर 9 ऍडमिशन डायरेक्ट. ते तर काय विचारत पण नाही. कारण त्यांनी सगळं आधीची इन्फॉर्मेशन बघितलेली असते माझ्याबद्दल. गुगलला पण सगळं डिटेल ते पाहतात तिथं, आणि नंतर डायरेक्ट इथे येऊन डायरेक्ट फक्त ऍडमिशन प्रोसेस करून जातात. कारण आपलं लोकल एसईओ खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं इथून डायरेक्ट कॉल करायचा. जास्तीत जास्त कॉल जर डायरेक्ट आले, ह्या नंबरवरती कॉल येतात, मी ते त्यांना पाठवत असतो. मग हे जे रिझल्ट असतात ते ऑलवेज बेटर रिझल्ट असतात. तर ह्या लीड्स कुणाला जनरेट करता येत नाही, तर ते आजपासून तुम्हाला येते. मग तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त लोकांनी कॉल आले पाहिजे. आय एम ओनली कमांडिंग, नॉट डिमांडिंग. म्हणजे मी दुसऱ्यांना कॉल नाही करणार, दुसरे मला कॉल करणार. कशासाठी? सर मला ऍडमिशन घ्यायचंय. मग मी त्यांना सांगणार की ऍडमिशन आता क्लोज झालं. म्हणजे ते तिकडून समोरून.
आता सपोज मी काय केलं, एक लीड आली आणि मी त्यांना समोरच्याला कॉल केला, हॅलो हा तुम्ही इन्क्वायरी केली होती, तुम्ही इन्क्वायरी केली होती, मला आता वेळ नाही नंतर कॉल करतो. मग ते असं बोलतात समोरचे लोक. पण जर ज्यावेळेस ते मला कॉल करतात, आता कसं या मुलीचा कॉल आला, मग आता मी कोणत्या कंडिशन मध्ये हे तिला माहित नव्हतं. पण जसं मी त्यावेळेस कॉल करत असेल, ते एखादं गाडी चालवत असेल, एखादं जोखा खेळत असेल, ते उचलू शकतं का फोन आणि त्याचा इंटरेस्ट आहे का नाही, पण समोरून जर कॉल आला तो स्वतःहून करतो म्हणजे त्याला इंटरेस्टेड आहे, आपल्या तो इंटरेस्टेड आहे, तर 90% कन्व्हर्जन होतच त्याला. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, बिझनेसमध्ये जास्तीत जास्त कॉल कसे येतील. आता आम्ही असे बिझनेस पण केले, जसं की काय 3 मुली ठेवायच्या जॉबला, बरोबर आहे, आणि 2 मुलं ठेवायचे. मग त्यांना दररोजच्या 10 लीड द्यायच्या. मग 10 लीड वरती कॉल करतात ना, 20 लीड वरती ज्यावेळेस कॉल करतात त्यावेळेस त्यांचे एक ओकेन येतात, बरोबर आहे. मग आता जर एक चांगला डिजिटल मार्केटर जर असेल तर तो काय करतो माहिती का, तर मुलींचा त्याला ठेवायचा संबंध नाही. मुली हा वेगळा, ते सेल्स टीम वेगळी, आपल्याला सेल्स टीमच नको. मग 5 लोकांचं पेमेंट कमी होईल, बोलायचंच नाही. पण सपोज आता त्यांना 20 लीड दिल्यानंतर ते एकच ओकेन बोलवतात. मग त्याच्यापेक्षा काय करायचं, की कॅम्पेन रन करताना असा कॅम्पेन रन करायचा की पुल मार्केटिंग आणि पुश मार्केटिंग तुम्ही शिकलात. पुल म्हणजे काय आणि पुश म्हणजे काय. पुश म्हणजे ते स्वतःवरून व्हिजिट करतात, आपल्याला इथं बोलवायचं. आता हे पण ह्यांना लीड दिल्यानंतर ते कॉल करतात आणि आमची इन्स्टिट्यूट येतं आणि आमचे सरले भारी येतं, दिसायला पण चांगले येतं, तुम्ही त्यांना भेटायला, बरोबर आहे. मग ते 20 कॉल केल्यानंतर त्याच्यातले 10 लोक कॉल उचलतात आणि नंतर एक माणूस येतो आणि ज्यावेळेस 2 इन्क्वायरी येतात त्यावेळेस काय होतं, एक ऍडमिशन. पण जर इथून जर डायरेक्ट त्यांनी कॉल केला तर एका लीड मधून डायरेक्ट एक ओकेन येतं, समजलं का. 20 कॉल करायची गरजच नाही आपल्याला, डायरेक्ट काय करतात ते ओकेन वरती येतात. मग आपल्याला काय करायचंय, ओकेन बोलवण्यासाठी लोकांना 20 लीड द्यावं लागतात, त्याच्यापेक्षा हा कॅम्पेन रन करायचा, डायरेक्ट लोक इथं व्हिजिट करतात. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे, एक तर ज्या एम्प्लॉयला पेमेंट द्यायचंय ते पेमेंट पण वाचेल आणि त्याला 20 कॉल करायचे, 20 लीड जनरेट करण्यासाठी एक लीड जर 200 रुपयाला आपण जनरेट करत असेल तर 20 इंटू 200 किती होतात, 20 इंटू 200 4,000. मग ते 4,000 प्लस त्याचं 1,000, 5,000 रुपये वाया जातात दिवसाचे एका एम्प्लॉयला. त्याच्यापेक्षा काय करायचं, जास्तीत जास्त लोकांना काय करायचं, कॉलच आपल्याला आले पाहिजे किंवा जास्तीत जास्त कॉलच आले पाहिजे. मग ह्याच जर मी जर इन्क्वायरी जनरेट केल्या तर मला एम्प्लॉयची गरज जास्त कमी पडेल. लीड मलाच येणार डायरेक्ट, मीच त्यांना 5 मिनिटं बोलणार, ऑफिसला या, एक्सप्लेन करायचं एकाच वेळी 4-4 लोकांना, डायरेक्ट ऍडमिशन त्याच्यातले घेतील आणि एम्प्लॉयची गरज पडणार आहे का, सेल्स टीमची गरज पडणार आहे का, नाही गरज पडणार. तर तुम्हाला जर तुमचे बिझनेस जर चांगल्या पद्धतीने जर ग्रो करायचा असेल तर तुम्ही हे 4 ऑप्शन्स आहेत. स्मार्ट कॅम्पेन मध्ये किती ऑब्जेक्टिव्ह असतात असा क्वेश्चन विचारल्यानंतर तुमचा आन्सर काय येईल, स्वाती. नाशिकची माणसं बोला. पूजा तुम्ही सांगा. आवाज आ रहा है क्या आपको पूजा? तुमचं सरनेम पण लय अवघड आहे. विसावे का 30सावे? नाशिकची माणसं शांत असतात, ते कधी बोलत नाही. तर प्रतीक सोनकांबळेने हात वर केलाय आन्सर सांगायसाठी. बोल बाबा. काल पण हात वर होता, आज पण हात वर आहे, सारखा हात वर आहे. काँग्रेस पार्टीचा तू प्रचार करतोय आतापासूनच. पंचायत केलाय दिसतंय का? प्रतीक
माणूस शांत असावा तर एवढा असावा प्रतीक सारखं त्यांनी क्लास लावल्यापासून तो अजून एक पण शब्द तो कसा बोलतो ते पण मला माहित नाही. एक शब्द पण नाही बोलला अजून. एवढं माणूस शांत असल्यावर कसं करायचं? जे माणसं बोलत नसतात ना ते लय डेंजर असतात. मी त्याला नाही बोलत पर्टिक्युलरली. शांत माणसाचा काय भरोसाच नसतो माहिती आहे. बोलणारा माणूस खूप चांगला असतो. हा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का ईशा मॅडम चांगली? ईशा मॅडम असती तर तिने मला बोलूनच नाही देत. हा? तो का ते हसत आहे. बोला की. फोटो डिलीट मार. बघा तेवढे सिंगल. नाही ते आपल्याला डिलीट नसतात येत करता. जो टाकतो तोच डिलीट करू शकतो. हा. कोणी टाकू शकतो? हो तुम्ही पण टाकू शकता. तुम्ही जर आता गेलात तुम्ही जर टॅग केला एखादा इंस्टाग्रामला फोटो मला हा. तर तो माझ्या टॅगलाईन मध्ये पण दिसतो. लोकेशन. हो. ते तुमच्यावरती डिपेंडेंट असतं. आपण जे फोटो टाकले ते डिलीट करू शकतो. आता मिनिटावरून टाकायचं. हा रिव्ह्यू टॅग मध्ये होतात ना. ठीक आहे. आता इथं बघा तुम्ही गेट मोर वेबसाईट विजिट तुम्हाला काय करायचं किती ऑब्जेक्टिव्ह असतात तिकडे सर्च आपल्या गुगल ऍप मध्ये किती ऑब्जेक्टिव्ह असतात तुला आता एक एक जास्त आठवायला लागेल. किती ऑब्जेक्टिव्ह 7 असतात आणि स्मार्ट कॅम्पेन मध्ये इथं बघून सांगितलं बरोबर आहे. म्हणजे दोघांमध्ये एवढा डिफरन्स आहे. तुम्हाला गेट मोर वेबसाईट लीड वेबसाईट वरती जास्त ट्रॅफिक आणायचं असेल तर हे फिजिकल लोकेशन वरती विजिट आणायचं असेल तर ते जास्तीत जास्त कॉल करायचे असेल तर ते आणि आपल्याला जर युट्यूबचे जर व्ह्यूज वाढवायचे असेल तर व्ह्यूज वाढू शकतो ना इथून पण. ओके. हा. आता इथून स्किपेबल नॉन स्किपेबल ऍड रन करता येईल का? नाही ना. इथून डायरेक्ट फक्त व्ह्यूजच वाढू शकतो. मग आता मला कोणता कॅम्पेन रन करावा लागेल लोकल विजिट का गेट मोर लीड? गेट मोर. कारण तुमची डिमांड. दोन्ही पण तुम्हाला ट्राय करायचे आहेत. दुकान असतं तर तुमची शॉप. बरोबर. मेडिकल शॉप. हे 3 आणि मला जास्तीत जास्त कॉल आणायचे तर मी 1 नंबरचं सिलेक्ट करतो. हे करतो. नेक्स्ट. जर आपलं आता सर्व्हिसेसचं जर असतं काय असतं सर्व्हिसेसचं जर असतं तर मी काय ऑप्शन सिलेक्ट केलं असतं वेबसाईट विजिट. सर्व्हिसेसचं जर असतं तर वेबसाईट विजिट पण जर आपल्या लोकल बिझनेस आयटी बिझनेस आणि कन्सल्टिंगची जर असते ना तर मी वेबसाईट विजिट सिलेक्ट केलं. बिझनेस टू बिझनेस वरती पण डिपेंडेंट असतात. समजलं का? गेट डिरेक्शन डायरेक्ट डिरेक्शनने पण येऊ शकतात आणि कॉल पण येऊ शकतात. डायरेक्ट दिलेलं आहे का कॉलचं बटन. आता त्या ह्याच्यामध्ये टोटल किती हेडलाईन टाकत होतो आपण मिनिमम हेडलाईन किती होतं त्यावेळेस मिनिमम 4 मॅक्झिमम 15. आता इकडे स्मार्ट कॅम्पेन हे ऑटोमॅटिकली तुम्हाला सजेस्ट करतं की तुम्हाला हेडलाईन काय टाकायची किंवा हेडलाईन 2च टाकायला जास्तीत 1 किंवा 2च. समजलं? पहिले तर इथं टाकायचं काय टाकणार आपण ऍडमिशन्स 2 स्मार्ट आहे ते म्हणजे नंबर ऑफ 2 तसं नाही माझा क्वेश्चन. हा ते तर 3 दाखवत आहेत 3 टाकू शकतात असे किती अजून ऍड करू शकता असं विचार. मी तेच सांगतो तुम्हाला जर तुम्ही जर इथं खाली गेलात ना तर तुम्हाला मल्टिपल टाकायचे तर टाका पण मॅक्झिमम तुम्ही टाकू नका 2 कारण आपल्याला काय करायचंय जास्तीत जास्त कॉलच आणायचे. इथं वेबसाईटचा काय संबंध आहे का वेबसाईटच नाही दिली तर रिलेव्हन्सी स्कोर आहे का काय. ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग नंतर तुम्हाला खाली टाकायचे 100% प्लेसमेंट गॅरंटी आणि जर तुम्हाला जर अजून जर टाकायचे असेल मल्टिपल तर ऍड वरती जायचं तिथं एक ऍड करायचं. आपण सगळे टाकून पाहू. आता इथं कॅरेक्टर लिमिट किती आहे बघा 30 कॅरेक्टरचं असतं
37 झाल्यानंतर होते का हेडलाईन चेंज नाही होत. तुमची स्मार्ट कॅम्पेन असू द्या किंवा एक्सपर्ट मोड मध्ये असू हेडलाईनची लेंथ तेवढीच असते 30 कॅरेक्टर शिकवलेले. मग कसं टाकायचं आता पहिले तर टाकावं लागेल ऍडमिशन ओपन. आता इथं तुमचा स्मार्टनेस उपयोग येईल. ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग हे बसत नाही. मग काय टाकायचं लर्न डिजिटल मार्केटिंग झालं. आता इथे टाकलं 100% जॉब गॅरंटी इन डिजिटल मार्केटिंग बसेल का नाही बसणार. इथं फक्त टाकायचं 100% प्लेसमेंट. इन डिजिटल मार्केटिंग टाकून दाखवतो काय प्रॉब्लेम होतोय ते बघा. रेड झालं कुठं दिसतंय रेड इथं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डीएम करायचं. हेडलाईनच आहे ही. मग आता लर्न लिहायचे का इंडस्ट्रियल एक्सपर्ट असेल लर्न फ्रॉम इंडस्ट्रियल एक्सपर्ट एवढं इम्पॉर्टंट आहे का गेट प्लेस इन जस्ट 90 days इम्पॉर्टंट आहे गेट का गव्हर्नमेंट वेबसाईट सेंटर इम्पॉर्टंट वर्क ऑन लाईव्ह प्रोजेक्ट इम्पॉर्टंट सगळं इम्पॉर्टंट आहे. मग सगळंच टाका. डेटा प्लेस इन 90 अजून तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. आता तुम्हाला सांगितलं होतं 15 हेडलाईन पर्यंत टाकू शकता. डिस्क्रिप्शन तुम्हाला टाकायचं इथं. इथं बघा एक डिस्क्रिप्शन 60चं असतं आणि एक 90चं असतं. मग इथं टाकायचं मेक युअर करिअर इन डिजिटल मार्केटिंग स्मार्ट आहे. हंड्रेड आता सगळ्या ह्या गोष्टी पण तिकडेच होत्या. ह्या गोष्टी पण तिकडेच होत्या पण आता तुम्हाला थोडं स्मार्ट मध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. एक 90ची आणि दुसरं म्हणजे काय इथं जास्त हे नाही इमेज सिलेक्ट करा वगैरे असं काय दाखवलंय. किती सिम्पल आहे कॅम्पेन रन करणं. हे पण चांगलं सेंटर्स आहे पण हे कन्सल्टंट सर्व्हिसेस साठी आहे. मग इथं आपल्याला दुसरं काय टाकता येईल इंडियाज नंबर 1 इंडियाज नंबर 1 क्लास डिजिटल मार्केटिंग. हॅशटॅग 1 केलं तरी चालेल. इंडियाज नंबर 1 इन्स्टिट्यूट इन पुणे असं नाही टाकायचं बरं का एकाने टाकलं होतं तसं इंडियाज नंबर 1 इन्स्टिट्यूट फॉर डिजिटल मार्केटिंग. टाकलं तर हा टाकलं तर काय होईल सर तेवढंच ट्रॅफिक येईल ना. इंडियाज नंबर 1 म्हणजे काय इफेक्ट साईड इफेक्ट काय झाला तर त्याचा. नाही काय नाही काहीच नाही झालं बरोबर.
कॉन्टॅक्ट नंबर दिला. कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर ऍड्रेस पण दिसतोय. लर्न मोर अबाउट रायटिंग सक्सेसफुली. रायटिंग करायचे असेल तर रायटिंग. किती सिम्पल असतं ऍड रन करणं. आता तुम्हाला कीवर्ड टाकायचे तर इथं ह्याला स्मार्ट का बोलतात माहिती का? हे सगळं ब्रॉड मॅच वरतीच काम करतं. ह्याच्यात पेज मॅच वगैरे टाकून काय फायदा होत नाही. आता स्मार्ट का बोललं जातं ह्याला, त्याचं एक रिझन आहे. हॅलो, नमस्कार. हा बोला. हो, मी एका सरांना कॉल ट्रान्सफर करतो. ते तुम्हाला डिटेल पाठवतील किंवा त्यांच्याबरोबर बोलून घ्या एकदा. एकच मिनिटं लाईनवर थांबा. असे कॉल येतात, मग तिथून मी काय करतो, ट्रान्सफर करतो कॉल. बरोबर आहे. मग हॅलो, हाँ एक इनको इन्फॉर्मेशन दे दो ना वो लाइन पे. कौन से? डेटा साइंस, डेटा एनालिस्ट के लिए. किसको देना है सर? अभी वो लाइन पे है, बोलो उनके साथ. हेलो, एक मिनट. हेलो, हेलो, कैन यू हियर मी? यस, क्या नाम है सर आपका? माय नेम इज पवन, एनएमडी डेटा साइंस या मैं डेटा साइंस आपका एजुकेशन क्या हुआ पवन? बीएससी कंप्यूटर साइंस. अशा प्रकारे मी लिंक तिकडून इकडं आणि इकडून तिकडं करतो. 2020. मग आता तर कॅम्पेन रन करतो त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. सॉरी. त्यांनी कॉल केलाय का मी कॉल केलाय? हा, समोरच्यानी मला कॉल केलाय. त्याला कोर्स करायचा म्हणून कॉल केलाय. बंद करून टाकू आता. म्हणजे मला पण समजतं की एम्प्लॉय कसा हे करतोय आणि माझं काम झालंय. मला फक्त कॉल येते. आता हा नंबर मी कोणाला तरी दुसऱ्याला देणार आहे, तो पण असंच करत राहील. मग मला काय काम करायची गरज नाही. आता शिकवायला ईशा मॅडमला घेणार. नाहीतर अमोल आहे, बरोबर आहे ना? करतात का अमोल कडून, ईशा मॅडम कडून? मग प्रॉब्लेमच नाही माझा काय. नंतर मग पुढच्या बॅचला तुम्हीच तुमच्यातलं एक जण माणूस असेल तो शिकवत राहील. हा, सौरभ एक शिकवत. म्हणजे माझं काम टेन्शन कमी झालं. 50-50%. एक नवीन बॅच चालू करू आपण मग. ठीक आहे, आता आपण काय शिकवत होतो? काय शिकवत होतो आपण? इकडे बघा. ऑनलाईन मार्केटिंग कन्सल्टन्सी टाकायचंय का नाही टाकायचं? मग आपल्याला काय लागतंय? हे कट करा. जे नाही ते कट करा. ऑनलाईन मार्केटिंग कन्सल्टन्सी आहे का? डिजिटल मार्केटिंग कन्सल्टन्सी का? ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटेजी का? ऑनलाईन मार्केटिंग आहे का? नाही. एवढं नाही समजतंय तुम्हाला तर मग इथं टाका डिजिटल. तुम्हाला कीवर्ड रिसर्च शिकवलेले लोक काय सर्च करतात ते टाका. कोर्सेस. कीवर्ड रिसर्च ऑलरेडी केलेले तुम्ही. मग एवढं आता करायचं नाही. स्मार्ट थोडा वर्क करायचा, एवढा टाइमपास नाही करायचा. आपण शिकतो ह्याचा कुठेतरी एकदाच कीवर्ड रिसर्च करून ठेवायचं, तेच कीवर्ड आपल्याला टाकायचे. मग आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचे नाहीत कीवर्ड. पण सर लोकल एसईओ साठी वेगळं आहे ना, कारण लोकल नियरली पेड ऍड करतोय. मग पेड ऍड आपली कुठं पण पैसे गुगलला पे करतोय ना. मग कोणत्या पैसे जास्त का पे करतोय आपण? झालं हे. मग हे जे कीवर्ड आहेत ह्यांना हे किती आहे ते सगळं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते टाकायचं आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग नियर बाय मी. दिसतंय का? हे कॉपी करा. एकाच वेळेस सगळे कॉपी करायचे आणि डायरेक्ट टाकायचे. आता ऑलरेडी मी एवढे दिवस ऍड करतोय त्याच्यामुळे मला हे सगळे माहिती येतं. त्याच्यामुळे मी मनानेच टाकतो. बरोबर आहे. मग मी इथं टाकतो डिजिटल मार्केटिंग. मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग होतं शिक्षण कमी असल्या असं. मग कसं
एंटर करायचं, परत ऍड करायचं, नंतर बेस्ट डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. नंतर काय करायचं, परत डिजिटल मार्केटिंग अकॅडमी इन पुणे. इन पुणे का टाकायचं, कारण लोकल एसईओ म्हणून टाकायचं. नंतर काय टाकणार आपण, डिप्लोमा इन डिजिटल. अजून काय टाकणार, डिजिटल मार्केटिंग अजून काय टाकायचं, हे तुम्हाला आठवलं पाहिजे ऑन द स्टेप. ऑनलाईन डिजिटल तर किती टाकू शकतो कीवर्ड्स? तुम्ही जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत किती टाकू शकतो, किती पण. किती पण? त्याच्यामध्ये काही लिमिट नाही. पण आपण जेव्हा स्टँडर्डनेस शिकवलं होतं, मिनिमम 4 आणि मॅक्झिमम किती असले पाहिजे, 25. आपण आता 9-10 टाकलेत. अजून आपल्याला काय टाकायचंय, फ्री डिजिटल मार्केटिंग हा निगेटिव्ह कीवर्ड आहे. आता आपल्याला काय टाकायचं, ऑफलाईन मार्केटिंग क्लासेस. अजून काय टाकू शकतो, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. पण लोक सगळ्यात जास्त सर्चच तो करतात, ऑफलाईन डिजिटल मार्केटिंग क्लासेस करतात ना. किती करतात त्याचं कीवर्ड रिसर्च करा, टाकायचं का नाही. जर 1,00,000च्या खाली जर सर्च करत असतील तर नका टाकू. त्याच्यापेक्षा जास्तच करत असतील पण तुम्ही करा ते. नंतर काय लोक इन पुणे पण टाका. पण तुम्ही पुणे टाकलं किंवा नाही टाकलं, आपण लोकेशन सिलेक्ट करण्यावरती ते ऍड कुठं दिसणार आहे. लोकेशन पुणे टाकलं, तुम्ही नुसतं कीवर्ड मध्ये पुणे टाकायची गरज आहे का, नाही गरज. एवढे टाकू. नेक्स्ट करायचं. ह्याच्यामध्ये कुठं दिसते का डिजिटल मार्केटिंग कन्सल्ट, इथं बघा, डिजिटल मार्केटिंग लर्निंग कोर्सेस. नंतर सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग एज्युकेशन, हे डायरेक्ट सिलेक्ट करायचं. डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग डिग्री कोर्सेस, एसईओ डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सर्च, हे सगळे खाली हे येतात. ऑनलाईन मार्केटिंग एज्युकेशन, डिजिटल मार्केटिंग, ओनर मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग. खाली हो, ब्रॉड मॅचेस टाकायचे असतात त्याच्यामध्ये. बाकीचे टॉप 10 जर तुम्ही घेतले तर ते ऑटोमॅटिक त्याला मॅच होईल. आता बेस्ट रिझल्ट लिमिट्स किती सांगितले त्यांनी, 7 to 10 मध्येच टाकावं लागतं तर तुमचे चांगले येतात. लय पण टाकलं तर मग त्याला कोणत्या कीवर्ड वरती फोकस करावं हे पण समजत नाही. नेक्स्ट करायचं. आता इथून लोकेशन, तू बोलला कीवर्ड मध्ये काय टाकायचं आपल्याला, पुणे टाकायचंय. पण तू बघ, माझं जर लिमिट फक्त 9 किलोमीटर वरतीच दाखवायचं आहे, माझी ऍड कुठे दिसणार आहे, 9 किलोमीटर. बाहेरचे एखाद्या माणसाने 10 किलोमीटर वरती राहतोय किंवा 15 किलोमीटर वरती राहतोय, मुंबईच्या लोकांनी जरी टाकलं तरी त्याला दिसणार नाही का, कारण लोकल एसईओ हा फक्त एका सिटी पुरताच मर्यादित असतो. 15 ते 25 किलोमीटर पर्यंत दिसेल. आपल्याला फक्त एफसी रोड वरतीच दिसतंय. एफसी रोड वरतीच दाखवायचे म्हटल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, 5 किलोमीटर. एफसी रोड किती किलोमीटरचा आहे, तेवढ्याच किलोमीटर वरती मिनिमम 5 किलोमीटर आणि मॅक्झिमम किती, मॅक्झिमम किती, 65. म्हणजे फक्त आपला जो आहे ना, माझे तर अंदाजे 30 किलोमीटर पर्यंतच लोकल एसईओ दिसतो. 65 जर केलं ना, म्हणजे पुण्याचं पूर्ण लोकेशन 65 किलोमीटर आहे. लोणावळ्यामध्ये पण ऍड दिसेल, चाकणला पण दिसेल, शिक्रापूरला पण दिसेल, श्रीगोंद्याला पण दिसेल, जेजुरीला पण दिसेल. मग तिथं खंडोबाचं दर्शन पण होईल तुमचं. बरोबर आहे.
त्याच्यामध्ये म्हणजे पर्टिक्युलर सिटी आहे हा, मग तिथं मग तुम्हाला कुठं पण दिसवायचं, दुसऱ्या सिटी मध्ये पण दिसू शकतो. बघा, पुणे, नियर पुणे, पिंपरीचे, हे ऑटोमॅटिकली पर्टिक्युलर लोकेशन आणि तो बाहेरून हो. मग आता ते दोन ऑप्शन आपल्याला सांगितले होते तुम्हाला. एखाद्याने सर्च केलं, त्यांचं काय कार्य नाही. कुणी होल्डवरती ठेवलाय काय? हा, सांगा. इथं जर तुम्हाला अहमदनगर टाकायचं आहे, अहमदनगर, कारण जर अहमदनगर त्यांनी जरी सर्च केलं नियर बाय मी, तरी त्याला तिथे दिसेल. पण जर तुमची इन्स्टिट्यूट असेल, तिथं लोकेशन असेल तर टाका, नंतर नका टाका. नेक्स्ट, किती रुपये ठेवायचे डेली आपल्याला? मला वाटलं जास्त ठेवायचे, मला वाटलं 5 करोड ठेवायचे. ठेवू शकतो का? जेवढे जास्त पैसे टाकतील तेवढे त्याची एफिशियन्सी वाढत जाईल. पण जर तुमच्याकडे 500 रुपये आहेत आणि तुम्ही 5 करोड ठेवले तर काय होईल? काय प्रॉब्लेम? तोपर्यंत चालेल. मग 5 करोड डिवायडेड बाय 24 होईल. मग तेवढ्या मिनिटात तेवढे पैसे संपतील. जेवढे ईपीसी इथं दिसते का, डेली ऍव्हरेज किती, मॅक्झिमम किती लोकांपर्यंत जाऊ शकतो, किती क्लिक येऊ शकतो. इथं 950 क्लिक येतात. मी इथे टाकतो आता 40,000. किती टाकलं? 24,000 झालं, 2400 झालं. नंतर इथं अजून एक शून्य वाढवतो, झालं. जेवढे जास्त अमाऊंट तुम्ही वाढणार ना, आणि ह्याच्यामध्ये एक लिमिट पण असते, मॅक्झिमम बजेटची तुम्हाला लिमिट असते, तर ते लिमिट फॉलो करावं लागते. तर आपण आता इथं जेवढं त्यांनी सांगितलं होतं 2,000 रुपये, तर 2,000 रुपये टाका. काही बिझनेस जे असतील त्यांना जास्त लिमिट लावू किती? तुम्ही 40 करोड पेक्षा जास्त थोडी लागू शकता. कुठं? सॉरी, इकडे बघा किती होते. चेंजेस इकडे बघा, 1 2 3 4 संपला, 5. हे किती आहे? 2 करोड 1 लाखाच्या पुढे जाईल का? मॅक्झिमम बजेट लिमिट किती आहे? 7 लाख 8 लाख 7,88,000, 742 रुपये. पण हे डेली लिमिट आहे, नॉट एव्हरी डे. एका महिन्याची डेली लिमिट. काय झालं? आणि किती लोकांपर्यंत जाईल बघितले का ते? क्लिक्स किती? एस्टिमेटेड क्लिक 54,010 क्लिक्स येतं. रीच तर किती भेटेल ते पण दिसते तुम्हाला. लिमिट्स करायचे तर तुमच्या अंदाज प्रकारे तुम्ही ठेवू शकता. 7 लाखापर्यंत तुम्ही ठेवू शकता डेली बजेट. मग डेली बजेट जर 7 लाख रुपये जर एखाद्या बिझनेस साठी ठेवत असेल, मग 7 त्रिक 21, 2 करोड 10 लाख तुम्हाला काय करावं लागेल? स्पेंड करावं लागेल मार्केटिंगसाठी. जर ज्यांचं बजेट, आपल्याकडे क्लायंट होतं जेएमडी वगैरे, त्यांचं बजेट जास्त होतं, त्यांचं 3 करोड बजेट होतं, तर दिवसाचं 10 लाख रुपये आपल्याला स्पेंड करावं लागेल. किती? 10 लाख. 10 म्हणजे 3 करोड रुपये होत. मग त्याच्यातले ते 1% आपल्याला कमिशन देत होते. तर डिपेंड्स तुम्हाला कशावरती असतं, जेवढा अमाऊंट तुम्ही त्यांचं ऍडजस्ट करणार त्याच्यावरती तुम्हाला कमिशन भेटतात. तर तसंच आहे की तुम्ही किती अमाऊंट स्पेंड करता. ऍड तर एकच रन करायची. जर आपल्याला 500 रुपयाची करायची तर एवढीच मेहनत आहे, आणि 5 करोड करायची म्हटलं तर फक्त इथं नंबर चेंज करायचा. मग काय प्रॉब्लेम आहे का? तर ह्याचा एक जर कॅम्पेन रन केलं तर मिनिमम 12,000 रुपीज आपण घेतो. ऍड एक रन करायची, एकच ऍड रन करायची, आयुष्यभर चालत आहे. आता कोणत्या पाटीलची एकच ऍप रन केली, फक्त एका विकली फक्त काय करायचंय? डेट चेंज करायची, बाकी काय चेंज करायचं? रेकमेंडेशन येतात ते चेंज करायचे, आणि नुसतं दररोज ओटीपी तेच टाकणार, ओटीपी पैसे पण तेच टाकणार, आणि मंथली रिपोर्ट तेच. बस एवढंच काम असतं. किती सोपं. म्हणजे दिवसातून तुम्ही डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असेल तर 4 मिनिटं काम करायचे. मग 4 ते 5. पीपीसी एक्झिक्युटिव्हला किती वेळ काम करतात? पीपीसी एक्झिक्युटिव्ह 15 मिनिटाचं काम करायचंय, दिवसभर बसायचंय.
पण समोरच्याला समजलं नाही पाहिजे की आपण नुसतं बसतोय, आपण लय काम करतोय असं वाटलं. हा, मल्टिपल प्रोजेक्ट असतात, पण ते एकदाच करायचं. जास्तीत जास्त किती क्लायंट देतील? 2 ते 3 क्लायंट देतील. 2 ते 3 क्लायंट देतात, त्याच्या व्यतिरिक्त नाही क्लायंट देत. मग जर त्यांना समजतंय की बाबा ह्याला काहीच काम नाही, लय लय हे करतात, मग त्यावेळेस मग ते तुम्हाला जास्त करतात. नाहीतर हे बघा, मी तर काय करतो, गाडी चालू करता करता माझे 3 कॅम्पेन नुसतं काय करायचं, बजेट टाकायचं दररोज तिथं रिपोर्टिंग मध्ये लिहिलं पाहिजे, रन 2 कॅम्पेन फॉर डिस्प्ले ऍड, 2 कॅम्पेन फॉर सर्च ऍड, ह्या सगळ्या गोष्टी तिथं रिपोर्ट मध्ये आल्या पाहिजे. काम करतं, काय काय काम केलं ते दिसलं पाहिजे. हेच इम्पॉर्टंट आहे तुम्हाला रिपोर्टिंग करताना. आपण मंथली प्रेझेंटेशन पण बनवायला शिकवतो. तुमच्या बॅचेसचं नाही झालं, 1,500 रुपये मंथली आपण ठेवलेले. आता बघा, लर्न डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन नेम आहे, तर ते जर चेंज करायचंय आणि इथं काय करायचंय, लोकल स्टोअर झालं. सर ते तुम्ही म्हणजे ते म्हणले ना की तुम्ही शिकवता की ते पोर्टफोलिओ मध्ये लोक जेव्हा विचारतात की किती ऍड रन केल्या, कसे केल्या, तर हे जे नंबर असतात काहीतरी, म्हणजे तुम्ही कोणची ऍड ते नंबर दाखवायचे. नंबर तुमचं पोर्टफोलिओ म्हणजे जसं की काल मी तुम्हाला दाखवलं होतं की किती अमाऊंट स्पेंड केली, तर तो नाही म्हणजे रेकॉर्ड कसा ठेवायचा? तुमचं आता सपोज तुमचं असतं ना गुगल ऍड, आता सपोज तुम्ही एनएमडी साठी केले, तुम्ही जर आता गेलात, तुम्ही सांगता एनएमडी मध्ये मी काम केलं, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, मग तुम्हाला विचारते की हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्ट किंवा हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्ट स्पेंड, मग तुला इथं ऍक्सेस दिले जातात, तिथून ऍड केलं जातं. माहिती ना कसं ऍड करायचं, ऍडमिन मध्ये जाऊन, मग तू तिथे डायरेक्ट हे ओपन करून दाखवू शकतो. सांगायचं एवढं कॅम्पेन एवढा अमाऊंट स्पेंड केलं, झाला रिलेव्हंट एक्सपिरियन्स. किती सिंपल आहे. आणि काय काम केलं, तर कोणत्या पाटीलची वेबसाईट ओपन केली, मग बॅकलिंक दाखव, तर इथून तुला ऍक्सेस दिले जातात. ते बॅकलिंक कशी जाते आहे तसे दाखव, मग ते खुश होते, देतील. हा, काय काम केलं, बॅकलिंक जनरेट केली, गुगल वरती सर्च करून पहा, आणि प्रूफ पण तुमच्या समोरच आहे. ते विश्वास कसं काय ठेवतील की तूच केले म्हणून, तर ते बॅकलिंक दाखवायचं, सगळं दाखवावं लागतं. आपल्याकडे दाखवायला भरपूर साऱ्या गोष्टी. हेच विचारतोय की म्हणजे काय फॉर्मॅट मध्ये त्याच्यामध्ये, कारण लोक विचारतात. मग ते तुमच्याकडे सगळं, इथून तुम्हाला 5 मिनिटाचं काम आहे ऍड करायचं. अजून काय केलं, लोकल एसईओ केलं, मग ऍक्सेस दाखव, इथून ऍक्सेस पण देता येतो. अजून काय केलं, सोशल मीडिया मॅनेजमेंट केलं. कोणाचं केलं, रोहित पवारचं केलं. कोणाचं केलं, एनएमडीचं केलं. कोणाचं केलं, सिनेक्राफ्टचं केलं. कोणाचं केलं, डेली स्कोपचं केलं. एवढे क्लायंट हँडल केले, तरी पण 50,000 सॅलरी घेत होता का? त्यांना क्वेश्चन मार्क निर्माण करू शकतो, बोलता आलं पाहिजे. त्यांना एक्सप्लेन करावं लागेल का, आपल्याकडे किती क्लायंट येतं त्यांचं सांगू शकतो, हे सगळं दाखवू शकतो. आणि हे पण तुझ्या ईमेल आयडी वरती, नॉट एनएमडीच्या ईमेल. मग काय विचारते, कशी होईल माझ्या ईमेल आयडी जर म्हणजे एक्सेस मला भेटला, लॉगिन आयडी आणि पासवर्ड संबंध नाही. तुझं ईमेल आयडी सौरभ जाधव ईमेल आयडी वरून तू डायरेक्ट एनएमडीचं करू शकतो. ते कसं करायचं ते पण आपण तुम्हाला लगेच सांगतो. आता हा कॅम्पेन रन झाला ते पाहू आधी, आणि नंतर तुला ऍक्सेस कसे द्यायचे ते पण सांगतो. का आधी सांगू ते, तुला जर वेळ नसेल तर. आधी त्याच्यात बिलिंग टाकू आपण, ठीक आहे. बिलिंग मध्ये जायचं, कॅम्पेन कसा रन झाला सगळ्यांना समजला. आता फक्त बिलिंग ऍड करायचं. ह्याच्यामध्ये आपण काय करू, एक तर आपण ऍड केलेले अमाऊंट सिलेक्ट करायची, जे पण अमाऊंट तुम्ही टाकायचे, मिनिमम 500 तुम्ही अमाऊंट टाकू शकतात. त्याच्यापेक्षा जर खाली टाकायला गेलं तर तुम्हाला येत नाही. तर मग इथे एक ओटीपी येतो, आणि हे अमाऊंट कोण टाकतं, बिझनेस ओनर टाकतो. मग इथं मोस्टली बिझनेस ओनरच तुम्ही काय करायचं, कार्ड ऍड करून ठेवायचं. आता कोणत्या पाटीलची ऍड रन केली तर ते त्यांचंच टाकतात, तेच हे करतात सगळं, आपण फक्त त्यांच्या ऍड रन करायचं. आता फोन चालू आहे त्याच्यामुळे येतो ओटीपी, येतो. कधी कधी येत नाही, माहिती का, रेंज येत नाही, सॉरी. फोन चालू असल्यावर रेंज येत नाही.
कन्फर्म आजकाल वायफाय जरी कनेक्ट केलं तर वायफाय होऊन जातं. आलं का? पेमेंट पण ऍड टाकलं. आता उद्या आपण त्याला पाहू की किती रिझल्ट येतोय ते. प्रत्येकाला तुम्हाला सांगितलं होतं 500-500 रुपये सगळ्यांना दिले होते मी. कुणी कुणाला दिले होते? तुला दिले होते? त्यांनी सस्पेंड करून टाकले. आता ते काय कर, परत अकाउंट मध्ये कॅन्सल कर. 200 रुपये येतील मला. किती रुपये येतील? एक सगळे एक जर झाले अर्धे तसे सस्पेंडेड केले, म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं केलंय. तर काल तुला स्क्रीन शेअर करता नव्हती येत, करायला शिकला का? मग ते आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये टाकू. 4 ऑक्टोबरला आपण 500 रुपये टाकले, फंड पण ऍड झाला. उद्या आपल्याला इथं समजेल आपली ऍड कशी दिसते. आपली ऍड कशी दिसते ते आता चेक करायचे, तर कुठं जाऊ सांग? ऍड कशी दिसते हे पाहायचंय. कोणता कॅम्पेन? कुठे कॅम्पेन? इथं ना. दिसतंय ह्याच्यामध्ये तुम्हाला किती इम्प्रेशन आले, किती क्लिक्स आले. आता मला ह्याला एडिट करायचे, तर कसं एडिट करू? मला त्यांचे टायटल चेंज करायचे, तर होईल का? कुठे एडिटचं ऑप्शन? हे का? हे ना? कुठं होतं? ऍडमिन मध्ये जाऊ. तिथून इथे ओव्हरव्ह्यू मध्ये जा. वरती कुठं आभाळात हो का? खाली घे. इथं का? कुठं करतो? त्याच्या खाली जा. त्याच्या खाली कुठं? जमिनीत. इथं आता वरती 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 लोकेशनच्या वरती. हा याच्यात व्हायरल पाहिजे. ऑप्शन आता तुम्हाला सांगा टोटल कॅम्पेन किती चालू आहे त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये टोटल कॅम्पेन किती चालू आहे? आणि बाकी दोन. कसं नाही, कुठं समजलं? टोटल कॅम्पेन कोणते कोणते? तर डिस्प्ले ऍड आहे का? टोटल तुम्हाला 2 कसं काय दिसले? कॅम्पेन आहेत सर. मग आता ह्याच्यामध्ये 8 कॅम्पेन कोणते? सर्च ऍडचे किती इथं आणि डिस्प्लेचे किती इथं? इथं क्लिक करायचं. आता तुम्हाला चुकी काय झाली असती, तुम्ही पैसे तर टाकलेत पण इकडे पण पैसे गेले असते. टोटल 8 कॅम्पेन येतं बघा. टोटल सिलेक्टेड कॅम्पेन 8 येतं. त्याच्यामधले चालू किती आणि पॉज किती तर ते तुम्हाला चेक करावं लागतं. तर आता युट्यूबचं तुम्हाला बंद करावं लागेल. करायचंय का? कसं बंद करणार? इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि पॉज करायचा. इनेबल आहे. किती व्ह्यूज आलेत? 5000 व्ह्यू आलेत. एक व्ह्यूज किती रुपयाला येतो? 0.16 ला. चांगला आहे. मग ठेवायचा का नको? कारण आता तुम्ही लोक SEO वर फोकस करताय ना, तर नाही पण चांगलं वाटतंय मला हा. हा. दुसरं काय करायचं? हाय नॉन स्किपेबल. तो बंद करा. ते जास्त ह्याच्यामध्ये 6 इम्प्रेशन आलेत. CPC कसं काय येणार नाही? तुला पाहिजे CPC, इथं क्लिक कर. इथं तुला CPM दिसेल. क्लिक्स ते नाही झालं तर नाही झालं. दिसला पॉज पण ते इथं सिलेक्ट करावं लागतं. पहिली काहीच दाखवत नव्हतं ना, त्याच्यामुळे मी विचारलं. दाखवलं ओपन करून दाखवलं तर हे होईल. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर दाखव. तुला आता CTR दाखवायचं तर CTR वरती क्लिक करावं लागेल. इम्प्रेशन दाखवायचं असेल तर इम्प्रेशन वरती दाखवावं लागेल. हे क्लिक करावं लागतं. इथं कॉस्ट किती गेलंय तर ते, ऍव्हरेज CPM किती तर ते सगळं चेक करावं लागतं. क्लिक केल्यानंतर हा पॉज करायचा, चालू करायचा, परत चालू करायचं. सगळ्यांना समजलं? आता 2च कॅम्पेन चालू आहे. आता दुसरं आपल्याला काय कधी कशामुळे तुमचे ऍड हे होते त्याचं रिझन सांगा तुम्हाला, की हे जे इमेजेस वगैरे टाकलेत ना ते जर गुगलने अप्रूव्ह नाही केले ना तर तुझं अकाउंट सस्पेंडेड होण्याचं कारण तेच आहे. इमेजेस तू दुसऱ्याचेच टाकले.
हेडलाईन तिसऱ्याच टाकल्यात. हेडलाईननी ते बरोबर टाकलं पाहिजे तो व्यवस्थित. नंतर कॉमा डबल द्यायचा नसतो, फुल स्टॉप डबल द्यायचा नसतो एका लाईन मध्ये, कॅपिटल पण नसतं काढायचं. कॅपिटल काढल्यानंतर पिक्सल वाढते माहिती ना. आपल्याला ते सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावं लागतात, तरच तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित कॅम्पेन रन करू शकता. आता उद्या आपण ह्याच्यामध्ये पाहू किती हे येतात ते. आणि जाता जाता सौरभला सांगायचं होतं की कसं बनवायचा पोर्टफोलिओ, कसं बनवायचं नाही हे. आता सपोज हे कुठून घ्यायचं ऍक्सेस ते सांग. तुला विचारलं की किती अमाऊंट स्पेंड केले ह्या मंथ मध्ये, तर तू सांगशील मी किती पेमेंट केलेले, जे पण केलेले, जेवढं पण अमाऊंट स्पेंड केले ते इथे सगळं दिसतं. किंवा आपल्याकडे दुसरे पण अकाउंट आहे तर ते पण तुला दिले. ऍडमिन ऍक्सेस कसे द्यायचे, ऍडमिन मध्ये जायचं, सिक्युरिटी गेला ऍक्सेस अँड सिक्युरिटी, आणि इथं तुझा जीमेल आयडी टाकायचा का ईमेल आयडी टाकायचा, काय पण टाकायचा, गुगलचं ईमेल किती दिवसापर्यंत द्यायचं आहे, काय नाव आहे तुझं, URADH JADH AV 979 AV E9 @gmail.com. 1997 आहे काय, पहिला काढलाय. मग काय हे काय नाव टाकलंय 979 काय, असंच ते पहिले खूप जुनं आहे. 7 महिन्यात झाला आपलाय का. पहिले काढला असंच काय विचार करून तो नंबर टाकला. माझा तर 9 नंतर 101. काय म्हणजे तो खूप पहिले काढला. बघ आता हे तर तुला काय द्यायचंय, ओनली बिलिंग, रीड ओनली, स्टँडर्ड, ऍडमिन केलं तर तुला काय काय करता येईल, सगळं जे करता येते. मग तुला कशाचे ऍक्सेस द्यायचे, किती दिवसासाठी एंडिंग करायचंय, ऍडमिन, नेवर, हे पण तुला करू शकतात. ऑनलाईन वाले बोलायला लागले म्हणजे आपल्याला थांबावं लागेल ना. ठीक आहे, आलं तुला ईमेल आयडी तिथे जीमेल, इकडे बघा, इन्व्हाइट केलं, सिक्युरिटी लावून ठेवली मी माझ्या ईमेल वरती येईल. येतं आधी तर ते हे तर होऊ द्या. सर मीन्स हे तुम्ही ऍड रन केलेली ती आम्ही दाखवायची असं का समोरच्याला. चांगला क्वेश्चन होता. हो सर, आता समोरचं आपण म्हणजे ऑफिसवाले आपल्याला विचारणार की तुम्ही आतापर्यंत कुठल्या कॅम्पेन रन केले एक्सेट्रा, तर मग तुमचा ऍक्सेस घेऊन आम्ही दाखवू शकतो का. हो, तुम्ही जे काम केले ना ते तुम्ही तुमच्याच ह्याच्यामध्ये दाखवा, आणि जर तुम्ही काम नसेल केले तर मी जे काम केले ते दाखवा. मग ते म्हणतील ना सर हे तुम्हीच कसं, म्हणजे तुम्हीच कसं काय तुम्ही केलं हे कसं बरोबर, तर तुम्हाला दाखवायचे ना. आता मग तुम्ही लावतात 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, बरोबर आहे ना. हा काय लोक तर म्हणतात आम्हाला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स द्या. मग 6 वर्षात काय केलं ते तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे. हा इथून असं येतो, येस इट वॉज मी करायचं, आणि किती नंबर होता 43 वरती क्लिक करायचं, तुला इन्व्हिटेशन येईल. कॅन्सल करतो इन्व्हिटेशन, सस्पेंड करून टाकाय. नाही ते करणार विचारले पुरतं पाहिजे, मग करून देऊ तुला. त्या कंपनीला अप्लाय करतो. तू इंटरव्ह्यूला जा ना त्या मॅडम कडे, काल ग्रुप मध्ये टाकलं होतं, ग्रुप मध्ये टाकलंय तुला, त्यांना कॉल कर आता, कर बरं आता काय म्हणते बघू. करतात, तू कसं बोलतो ते मला बघू, करतात डायरेक्ट कर, म्हणजे मला पण समजेल माझे पोरं काय करतात ते, नाव खराब करतात. काय पण तुम्हाला जॉब करायचा आहे का काय करायचंय तिथे जाऊन, त्यांचं नाव काय होतं हे म्हणजे माहित तर पाहिजे की कंपनी काय किंवा काय काय विचारायचं बोलताना. कर कॉल 9689
200 200 699. नवनीत सरांनी नंबर दिला होता NMD प्रायव्हेट लिमिटेड मधून. जॉब ओपनिंग साठी मी कॉल केलाय. कितीचं पॅकेज देणार, काय काय काम करायचंय, सगळं एकाच वेळेस बोलून टाक. हा? काय झालं? आम्हाला पण ऐकू द्या. मॅम, नवनाथ सरांनी मला तुमचा नंबर दिला इंटरव्ह्यू साठी डिजिटल मार्केटिंग वॅकन्सी ओपन. सो मी पुण्यातूनच बोलतोय. मी नवी पेठ मध्ये राहतो. हो, तर त्याच्या पहिले मला विचारायचं होतं वॅकन्सी म्हणजे एक्झॅक्टली काय काय, जॉब डिस्क्रिप्शन काय, एक्सपिरियन्स. मला SU आणि SCM